गुरुचरित्रातील हा महाशक्तिशाली अध्याय फक्त एकदाच श्रवण केल्याने आपल्या कुटुंबाभोवती दत्तगुरूंचे अभेद्य रक्षा कवच तयार होते आणि मग कितीही मोठा शत्रू आपलं केसभरही वाईट करू शकत नाही. गुरुचरित्रातील हा महान अध्याय शांतपणे ऐकल्याने आपल्या भाग्यातील महाभयंकर संकटे, मोठे पाप, दारिद्र्य दूर होऊन आपले सुखाचे दिवस यायला चालू होतात आणि आपल्या मनातील सर्व अपूर्ण इच्छा, अडकलेली कामे, मनोकामना पूर्ण होऊ लागतात. याची अनुभूती येत्या 24 तासात तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. या पवित्र अध्यायाची कथा श्रवण केल्याने भक्तांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार, खोटे मोह आणि कितीही महाभयंकर संकटे असली तरी ती कायमची नष्ट होतात. ज्या भक्ताला दत्त महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती हवी आहे, ज्याला आपल्या कुटुंबावर साक्षात ईश्वरी कृपेचे अभेद्य रक्षा कवच हवे आहे, त्याने हा अध्याय आज अजिबात मध्ये सोडू नये. तो अगदी शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐकावा. कारण भक्तांनो, आजच्या या अद्भुत कथेत आपण एक असे रहस्य ऐकणार आहोत जे ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. हजारो लोकांना दुःखमुक्त करणारे आपले श्री गुरु अचानक या जगापासून गुप्त, अदृश्य का झाले? त्यांनी स्वतःला कोणापासून लपवले आणि भक्तांच्या सर्व इच्छा एका क्षणात पूर्ण करणाऱ्या गाणगापूर या सिद्धक्षेत्राचा नेमका अफाट महिमा काय आहे, हे गूढ आज आपण उलगडणार आहोत. कथेच्या प्रवासात हरवून जाण्यापूर्वी चालू क्षणाला साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे नक्की टाईप करा. तसेच 3 हा दत्त महाराजांचा अत्यंत प्रिय अंक मानला जातो. म्हणूनच दत्त महाराजांच्या कृपेस पात्र होण्यासाठी आजची ही कथा महाराजांच्या कोणत्याही 3 भक्तांना नक्की शेअर करा. कारण ईश्वराची भक्ती वाढवणारे आणि आध्यात्मिक ज्ञान पुढे पोचवणारे भक्त दत्त महाराजांना अत्यंत प्रिय असतात आणि त्याचे एक अफाट आणि वेगळेच पुण्य तुमच्या पदरात पडते. विचार करा, आपल्या एका छोट्याशा शेअरमुळे जर कुणाच्या अंधारमय आयुष्यात आशेचा प्रकाश आला तर ते किती मोठे पुण्य ठरेल. तसेच आजच्या या कथेला लगेच लाईक करून अगदी शेवटपर्यंत या अद्भुत प्रवासात आमच्या सोबत राहा. कारण आजचा गुरुचरित्रातील हा 15वा अध्याय तुमच्या जीवनात भक्तीचा, ज्ञानाचा, चमत्काराचा एक भयंकर मोठा सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. चला तर मग डोळे मिटून साक्षात दत्त महाराजांचे स्मरण करूया आणि या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. श्रोते हो, मागील कथेत आपण पाहिलं की मृत्यूच्या भयानक दाढेतून साक्षात दत्त महाराजांनी आपला लाडका भक्त सायनदेव याला कसे अलगद खेचून आणले. श्री गुरूंच्या एका स्पर्शाने सायनदेवाचे केवळ प्राणच वाचले नाहीत, तर तो महाभयंकर क्रूर यवनही श्री गुरूंच्या सामर्थ्यापुढे रडत रडत नतमस्तक झाला. भक्तावर आलेले मरणप्राय संकट साक्षात भगवंताने स्वतःच्या अंगावर कसे झेलले हे ऐकताना नक्कीच आपल्या सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या असतील. आता याच भक्तीच्या मार्गावर पुढे चालताना आपण एक अत्यंत गूढ रहस्य उलगडणार आहोत. एक अशी कथा जी ऐकताना तुम्हाला नक्कीच जाणवेल की साक्षात दत्त महाराज तुमच्या अगदी जवळ बसून तुमच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत आहेत. प्राचीन काळची गोष्ट आहे. एका अत्यंत शांत, पवित्र आणि निसर्गरम्य अशा तपोवनात नामधारक नावाचा एक अत्यंत व्याकुळ आणि जिज्ञासू शिष्य
आपले गुरु सिद्धमुनी यांच्या चरणांशी बसला होता. त्याच्या डोळ्यात ईश्वराला जाणण्याची अथांग तहान होती. नामधारकाने अत्यंत कातर स्वरात आणि जोडलेल्या हातांनी विचारले, गुरुदेव, ज्या माऊलीने सायन देवासारख्या भक्तांना मृत्यूच्या छायेतून वाचवले, ज्यांच्या एका दर्शनाने लोकांचे जन्मोजन्मीचे दुःख दूर होते, ते दयाळू श्री गुरु अचानक या जगापासून गुप्त का झाले? त्यांनी स्वतःला अदृश्य का केले? शिष्याचा हा भाबडा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न ऐकून सिद्धमुनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत पण थोडेसे उदास हास्य उमटले. ते अत्यंत प्रेमाने म्हणाले, बाळा नामधारका, धन्य आहे तुझी ही भक्ती. या जगात ईश्वराचे चमत्कार पाहण्यासाठी सर्वजण धावतात, पण ईश्वराला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी तुझ्यासारखीच निर्मळ भक्ती लागते. तू विचारतोयस ना की श्री गुरु अचानक गुप्त का झाले, तर त्याचे एक अत्यंत कटू पण सत्य असे रहस्य आहे, जे प्रत्येक भक्ताने समजून घेतले पाहिजे. सिद्धमुनी भूतकाळात हरवत सांगू लागले, बाळा, जेव्हा श्री गुरूंच्या अफाट सामर्थ्याची, लीलेची आणि चमत्कारांची कीर्ती वाऱ्यासारखी दाही दिशांना पसरली, तेव्हा काय झालं माहीत आहे? हजारो लोकांची अलोट गर्दी त्यांच्या दर्शनासाठी लोटू लागली. पण दुर्दैवाने त्या गर्दीत ईश्वर शोधणारे डोळे खूप कमी होते. तिथे येणारा बहुतांश माणूस हा केवळ स्वतःचा स्वार्थ साधायला येत होता. कोणाला संपत्ती हवी होती, कोणाला मोठे आजार दूर करायचे होते, तर कोणाला फक्त संसारिक सुखे हवी होती. इतकेच नाही, तर साधूंचा वेश धारण करून काही लबाड, ढोंगी आणि खोटे लोकही स्वतःला श्री गुरूंचे परम शिष्य म्हणून मिरवू लागले होते. ईश्वराकडे फक्त मागायचे आणि आपला स्वार्थ साधायचा, हाच त्यांचा एकमेव हेतू होता. माणसाची हाव कधीच संपत नाही बाळा. तुला आठवतंय, पूर्वी साक्षात परशुरामाने म्हणजेच भार्गवरामाने आपल्या पराक्रमाने ही पृथ्वी जिंकून सर्व राज्य ब्राह्मणांना दान केले आणि ते शांततेसाठी पश्चिम समुद्राकडे निघून गेले. पण तरीही लोकांची भूक शमली नाही. ते पुन्हा पुन्हा परशुरामाकडे जाऊन आणखी काहीतरी मागतच राहिले. शेवटी त्या स्वार्थी लोकांचा कंटाळा येऊन परशुरामांना सागराच्या मध्यभागी जाऊन कायमचे गुप्त व्हावे लागले. सिद्धमुनींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ते म्हणाले, अगदी तसेच श्रीगुरूंच्या बाबतीत घडले. तो विश्वाचा मालक भक्तांना काय देऊ शकत नाही? तो सर्व काही देऊ शकतो, पण भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो, माणसाच्या स्वार्थाचा नाही. म्हणूनच त्या दांभिक, लालची आणि खोट्या लोकांपासून या पवित्र ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी श्री गुरूंनी स्वतःला गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. पण लक्षात ठेव बाळा, जे खरे भक्त आहेत, ज्यांच्या हृदयात निस्सीम प्रेम आणि कोणतीही अपेक्षा नाही, त्यांच्यासाठी दत्त महाराज आजही तितकेच प्रकट आहेत. ते कुठेही गेले नाहीत, ते तिथेच आहेत. श्रोते हो, ही कथा ऐकताना खरोखरच आपल्याही डोळ्यात पाणी येते. कारण या कथेच्या माध्यमातून साक्षात दत्त महाराज जणू अत्यंत मायेने आपल्याला जवळ घेऊन सांगत आहेत की माझ्या लेकरांनो, माझ्याकडे येताना संसाराचा स्वार्थ आणि गरजांची गाठोडी बाहेरच ठेवून या. मला तुमच्या खोट्या देखाव्याची अजिबात गरज नाही. तुमचे प्रेम खरे असेल, तुम्ही निर्मळ मनाने माझ्या समोर उभे राहाल, तर मी या संपूर्ण जगासाठी अदृश्य असलो तरीही तुमच्या एका हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही. प्रेमळ भक्तांनो, हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त टाईप करा. सिद्धमुनींनी हे रहस्य उलगडल्यानंतर कथेचा प्रवाह एका अत्यंत भावूक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या वळणावर येऊन पोचला.
श्रोते हो, आता जो प्रसंग आपण ऐकणार आहोत, तो ऐकताना खरोखरच गुरुभक्ती म्हणजे काय असते याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. दांभिक आणि स्वार्थी लोकांपासून गुप्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक दिवस श्री गुरूंनी आपल्या अत्यंत जवळच्या, प्राणांहून प्रिय असलेल्या सर्व संन्यासी शिष्यांना आपल्या जवळ बोलावले. श्री गुरूंचा चेहरा आज नेहमीसारखा हसरा नव्हता, तर त्यावर एक अथांग गांभीर्य आणि कठोरता होती. त्यांनी अत्यंत शांत पण तितक्याच ठाम स्वरात एक अशी आज्ञा दिली, जिने त्या तपोवनातील शांतता अक्षरशः चिरून टाकली. श्री गुरु गंभीर आवाजात म्हणाले, हे शिष्यांनो, आता वेळ आली आहे. तुम्ही सर्वांनी आता इथून निघावे, माझ्यापासून दूर जावे, पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यासाठी मार्गस्थ व्हावे. हे शब्द कानांवर पडताच त्या सर्व शिष्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. ज्या गुरुमाऊलीच्या शीतल छायेत त्यांना या जगाचा, संसाराचा आणि स्वतःचाही विसर पडला होता, तीच माऊली आज त्यांना स्वतःपासून दूर जाण्याची आज्ञा देत होती. हे ऐकून शिष्यांच्या हृदयाचे अक्षरशः पाणी पाणी झाले. एखाद्या लहान बाळाला त्याच्या आईच्या कुशीतून अचानक हिरावून घेतल्यावर त्याची जी तडफड होते, तशीच अवस्था त्या सर्व शिष्यांची झाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कंठ दाटून आला. हुंदके देत, रडत रडत ते सर्व शिष्य एकदम साक्षात श्री गुरूंच्या चरण कमळांवर कोसळले. त्यांनी श्री गुरूंचे पाय घट्ट धरून ठेवले. ते अत्यंत व्याकुळतेने आणि कातर स्वरात हात जोडून म्हणू लागले, हे कृपामूर्ती, हे गुरुराया, आमचा असा कोणता अपराध झाला की तुम्ही आमची अशी उपेक्षा करत आहात? आम्हाला स्वतःपासून असे दूर का लोटत आहात? अहो स्वामी, तुमचे हे चरण म्हणजेच आमच्यासाठी जगातील सर्व तीर्थक्षेत्रे आहेत. हे साक्षात वेद आणि शास्त्रेही सांगून गेली आहेत. जेव्हा आमच्या डोळ्यांसमोर साक्षात तुम्ही, हा कल्पवृक्ष उभा आहे, मग आम्ही तुम्हाला सोडून जंगलात तीर्थांच्या ठिकाणी का भटकावे? निधान म्हणजेच खजिना जवळ असताना आम्ही रानोरान का हिंडावे? कृपा करा स्वामी, आम्हाला तुमच्या या चरणांपासून दूर करू नका. आम्ही तुमच्या विना एक क्षणही जगू शकणार नाही. श्रोते हो, शिष्यांचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आणि ती आर्त हाक ऐकताना आपलाही कंठ दाटून येतो. या अत्यंत भावनिक प्रसंगातून साक्षात दत्त महाराज आपल्याला मायेने जवळ घेत समजावत आहेत की माझ्या बाळांनो, गुरुचे चरण हे सर्वोच्च तीर्थ आहे. हे अगदी सत्य आहे. पण जीवनात नुसते एका जागी बसून राहण्याने आणि मोहात अडकण्याने तुमची प्रगती होत नाही. कधी कधी तुम्हाला सोन्यासारखा योग्य आकार देण्यासाठी मला तुम्हाला धगधगत्या प्रवासात पाठवावे लागते. मायेचा मोह सोडल्याशिवाय आत्मज्ञानाचा खरा प्रकाश कधीच मिळत नाही. मी तुम्हाला दूर करतोय असे वाटेल, पण प्रत्यक्षात मी तुम्हाला आतून अधिक मजबूत करत असतो. शिष्यांचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, त्यांचे ते गदगदलेले स्वर आणि त्यांच्या डोळ्यातील ते गुरुचरणांबद्दलचे अथांग प्रेम पाहून साक्षात श्री गुरूंचे हृदयही पाझरू लागले. पण भगवंत केवळ मायेत अडकून पडत नाही. तो भक्ताचा उद्धार करण्यासाठी आणि त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी वेळ प्रसंगी कठोरही होऊ शकतो. श्री गुरूंनी अत्यंत वात्सल्याने पण एका ठाम निश्चयाने त्या सर्व व्याकुळ शिष्यांना आपल्या जवळ घेतले आणि त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली. ते अत्यंत शांत आणि धीर गंभीर स्वरात म्हणाले, माझ्या लेकरांनो, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी सत्य आहे. गुरूंचे चरण हेच शिष्यासाठी सर्वोच्च तीर्थ असते, यात कोणताही संशय नाही.
पण तुम्ही आता एक सामान्य आणि संसारिक जीवन जगत नाही आहात. तुम्ही सर्वजण संसारातील मोहमायेचा त्याग करून चतुर्थाश्रम म्हणजेच अत्यंत कठीण असा संन्यास धर्म स्वीकारला आहे. आणि बाळांनो, या संन्यास धर्माचा एक अत्यंत कठोर नियम आहे, जो तुम्हाला पाळावाच लागेल. श्री गुरूंचे डोळे आता अधिकच तेजस्वी आणि मार्गदर्शक दिसत होते. ते पुढे म्हणाले, कोणत्याही संन्याशाने एकाच ठिकाणी, एकाच मठात सलग 5 दिवसांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करू नये. हा शास्त्राचा अत्यंत महत्वाचा नियम आहे. कारण जेव्हा मनुष्य एकाच जागी जास्त काळ राहतो, तेव्हा त्याला न कळत त्या जागेचा, तिथल्या सोयी सुविधांचा आणि तिथल्या माणसांचा मोह निर्माण होतो. संन्याशांच्या मनातील हाच मोह आणि आसक्ती मुळापासून तोडण्यासाठी त्याला सतत चालत राहावे लागते, तीर्थाटन करावे लागते. एका जागी थांबलेले पाणी जसे डबके बनते आणि त्यात जशी अशुद्धी येते, तसे एका जागी थांबलेला संन्याशी आपल्या खऱ्या साधनेपासून दूर जातो. शिष्य आपले अश्रू पुसत अत्यंत शांतपणे गुरूंचे हे ज्ञान अमृत ऐकत होते. श्री गुरु पुढे अत्यंत अधिकारवाणीने म्हणाले, माझे हे विशेष वाक्य तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. माझी आज्ञा मानणे आणि हा धर्म अंगीकारणे हेच आता तुमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. तुम्ही सर्वांनी आता इथून निघावे आणि पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थांचे दर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही ऊन पावसाचे चटके खाल, वेगवेगळ्या तीर्थांच्या ठिकाणी जाल, निसर्गातील ईश्वरी ऊर्जा अनुभवाल, तेव्हाच तुमचे मन खऱ्या अर्थाने स्थिर होईल. या जगातील सर्व प्रकारच्या मोहमायेतून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल आणि खऱ्या वैराग्याला प्राप्त व्हाल. श्रोते हो, श्री गुरूंची ही अत्यंत मोलाची शिकवण केवळ त्या काळातील त्या संन्यासी शिष्यांसाठी नव्हती, तर ती आज आपल्या सर्वांसाठीही एक मोठा धडा आहे. साक्षात दत्त महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने समजावत आहेत की आयुष्याच्या प्रवासात एकाच जागी, एकाच दुःखात, एकाच अपयशात किंवा एकाच मनुष्याच्या मोहात अडकून पडू नका. स्वतःला मोकळे करा, पुढे चालत राहा, नवीन अनुभव घ्या. कारण जो सतत चालत राहतो, ज्याचे मन प्रवाही असते, त्यालाच अंती ईश्वराची प्राप्ती होते. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. श्री गुरूंच्या मुखातून संन्यास धर्माची ती अत्यंत कठोर पण सत्य शिकवण ऐकल्यावर शिष्यांना आपली चूक आणि मोह लक्षात आला. तरीही ज्या माऊलीच्या चरणांवर त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते, त्या माऊलीला सोडून जाण्याची कल्पना त्यांच्या हृदयाला चटके देत होती. शिष्यांचा तो मुका आक्रोश आणि डोळ्यातील अश्रू पाहून श्री गुरूंचे मनही अगदी गलबलून आले. भक्तांनो, साक्षात भगवंत कधीच आपल्या खऱ्या भक्तांना कायमचे दुरावत नाही. शिष्यांच्या पाठीवरून अत्यंत वात्सल्याने हात फिरवत श्री गुरु अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले, माझ्या बाळांनो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी तुम्हाला कायमचे दूर लोटत नाहीये. ही तीर्थयात्रा तुमच्या कल्याणाचा, तुमच्या साधनेचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. तुम्ही सर्वजण तीर्थाटन करून या आणि लक्षात ठेवा, जेव्हा बहुधान्य नावाचे वर्ष येईल, तेव्हा आपण सर्वजण दक्षिणेतील अत्यंत पवित्र आणि महान अशा श्रीशैल्य या पर्वतावर नक्की भेटू, हे माझे तुम्हाला अढळ वचन आहे. श्री गुरूंच्या मुखातून निघालेले हे पुन्हा भेटण्याचे वचन ऐकताच शिष्यांच्या अंधारलेल्या आणि कासावीस झालेल्या मनाला आशेचा एक मोठा किरण मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान आणि शांती पसरली. त्यांना माहित होतं की श्री गुरूंचे हे वचन काळ्या दगडावरची रेघ आहे, जे प्रत्यक्ष काळही पुसू शकत नाही.
सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, बाळा, गुरुची आज्ञा हीच शिष्यासाठी सर्वोच्च असते. जो शिष्य गुरुचे वाक्य मोडतो किंवा त्यांच्या आज्ञेचे पालन करत नाही, त्याला मृत्यूनंतर रौरव नावाच्या अत्यंत भयंकर आणि घोर नरकात पडावे लागते. यमपुरीचे अखंड दुःख भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. त्या ज्ञानी शिष्यांनीही चांगलेच ठाऊक करून घेतले होते. त्यामुळे आपल्या मनातील सर्व दुःख बाजूला सारून सर्व शिष्यांनी अत्यंत नम्रपणे हात जोडले. ते श्री गुरूंना अत्यंत लीनतेने म्हणाले, हे गुरुनाथ, तुमची आज्ञा हेच आमचे जीवन. तुमचे वाक्य हे आमच्यासाठी साक्षात परब्रह्माच्या शब्दांसारखे आहे. आम्ही सर्वजण अत्यंत दृढ विश्वासाने आणि भरवशाने तीर्थयात्रेसाठी मार्गस्थ होऊ. पण हे स्वामी, या पृथ्वीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. आम्ही नेमक्या कोणत्या तीर्थक्षेत्रांना आधी भेट द्यावी, कोणत्या नद्यांमध्ये स्नान करावे, याचे मार्गदर्शन तुम्हीच आम्हाला करावे. कारण तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यातच आमची खरी सिद्धी दडलेली आहे. श्रोते हो, शिष्यांचा हा नम्र भाव, हा आज्ञाधारकपणा आणि गुरूंच्या वचनावरील हा अढळ विश्वास पाहून श्री गुरु अत्यंत प्रसन्न झाले. या प्रसंगातून साक्षात दत्त महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने समजावत आहेत की माझ्या लेकरांनो, जेव्हा आयुष्यात एखादा कठीण प्रसंग येतो आणि मी तुम्हाला संघर्षाच्या मार्गावर पाठवतो, तेव्हा त्यामागे तुमचेच भले दडलेले असते. तुम्ही अजिबात डगमगून जाऊ नका. फळ कायम मिळेल याची चिंता करू नका. तुम्ही फक्त माझ्या वचनावर विश्वास ठेवून आज्ञेचे पालन करत पाऊल पुढे टाकत राहा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि अंती तुम्हाला माझ्याच हृदयात स्थान देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. शिष्यांचा तो अढळ विश्वास, त्यांची ती नम्रता, गुरुवचनावरील निष्ठा पाहून श्री गुरूंच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न आणि आश्वासक हास्य उमटले. आपल्या लाडक्या शिष्यांना जीवनाचा, मुक्तीचा खरा मार्ग दाखवण्यासाठी श्री गुरूंनी अत्यंत प्रेमाने पृथ्वीवरील महान आणि पवित्र तीर्थक्षेत्रांचा आगाध महिमा सांगण्यास सुरुवात केली. श्री गुरु म्हणाले, बाळांनो, या संपूर्ण ब्रह्मांडात तीर्थराज काशी, वाराणसी हे अत्यंत विख्यात आणि पवित्र स्थान आहे. तुम्ही सर्वात आधी तिथे जा आणि पवित्र अशा गंगा भागीरथीची सेवा करा. प्रयाग, यमुना आणि गुप्त सरस्वती नदीत स्नान करा, जेथे पितरांचा उद्धार होतो आणि जन्मोजन्मींचे पाप नष्ट होते. त्यानंतर श्री गुरूंनी शिष्यांना कुरुक्षेत्र, पितरांना मुक्ती देणारे गयातीर्थ, सेतुबंध रामेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका अशा अनेक महान आणि पौराणिक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची आज्ञा दिली. दक्षिण भारतातील नद्यांचा महिमा सांगताना श्री गुरु म्हणाले, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, ताम्रपर्णी या नद्यांच्या तीरावर मनोभावे स्नान करा. पंढरपूरचे पांडुरंग क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. तिथे जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घ्या. कोल्हापूरची महालक्ष्मी, भिल्लवडीची भुवनेश्वरी आणि विविध नद्यांचे संगम हे भक्तांसाठी साक्षात मुक्तीचे मार्ग आहेत. हे सर्व सांगताना श्री गुरूंचा आवाज अचानक अधिकच धीर, गंभीर आणि गूढ झाला. त्यांच्या डोळ्यात एक अलौकिक तेज निर्माण झाले. अत्यंत रहस्यमय स्वरात ते शिष्यांना म्हणाले, बाळांनो, या पृथ्वीवरील सर्व तीर्थांसोबतच मी तुम्हाला एक अत्यंत जागृत, अफाट आणि सिद्ध क्षेत्राचा महिमा सांगतो. आणि ते पवित्र स्थान म्हणजे गाणगापूर. गाणगापूरचे अफाट महत्त्व सांगताना श्री गुरु म्हणाले, गाणगापूर हे साक्षात वैकुंठ आहे. तिथे अमरजा आणि भीमा नदीचा अत्यंत पवित्र संगम आहे, जो साक्षात प्रयागासमान महापुण्य देणारा आहे. तिथे साक्षात कल्पवृक्षासमान असलेले एक पिंपळाचे वृक्ष आहे, ज्याच्या मुळाशी सर्व देवांचा वास आहे. या क्षेत्रात नूरसिंह तीर्थ,
पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ अशी अत्यंत पवित्र आणि मनोहर अशी अष्टतीर्थे आहेत. बाळांनो लक्षात ठेवा, जो कोणी भक्त या गाणगापूर क्षेत्रात जाऊन श्रद्धेने अनुष्ठान करेल त्याला साक्षात कल्पवृक्षाचा आश्रय मिळेल. त्याच्या जीवनातील कोणतेही दुःख कायमचे उरणार नाही आणि त्याच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील. श्रोते हो, श्री गुरूंच्या मुखातून निघालेले गाणगापूरचे हे वर्णन ऐकताना आपल्याही अंगावर शहारे येतात. यातून साक्षात दत्त महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने सांगत आहेत, माझ्या बाळांनो, या निसर्गात, या पवित्र नद्यांमध्ये, या तीर्थक्षेत्रात माझी ऊर्जा सामावलेली आहे. जेव्हा तुम्ही तुमचा सगळा अहंकार, गर्व, सर्व काही सोडून अत्यंत निर्मळ मनाने, शिस्तीने या पवित्र स्थळांवर जाता, तेव्हा तुमच्या जन्मोजन्मींच्या पापांचा आणि वाईट कर्मांचा नाश होतो. तुम्ही माझ्या सिद्धस्थानी येऊन तर पहा. तुमची सगळी दुःखे, संकटे, काळजी मी स्वतःच्या खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तीर्थक्षेत्रांचा आणि विशेषतः गाणगापूर सारख्या सिद्ध क्षेत्राचा अगाध महिमा ऐकल्यानंतर शिष्यांच्या मनातील बरीचशी धाकधूक कमी झाली होती. त्यानंतर श्री गुरूंनी या तीर्थयात्रेचे आणि निसर्गाचे काही अत्यंत महत्वाचे आणि कडक नियम शिष्यांना समजावून सांगितले. श्री गुरु म्हणाले, लेकरांनो, तीर्थयात्रा करताना निसर्गाचे पावित्र्य आणि नियम पाळणं अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा पावसाळ्यात नद्यांना नवीन पाणी येते, तेव्हा त्या नद्या रजस्वला म्हणजेच अशुद्ध मानल्या जातात. अशा वेळी त्या नद्यांमध्ये काही ठराविक काळ स्नान करू नये. गोदावरी, भागीरथी, नर्मदा, चंद्रभागा अशा महानद्यांना नवीन पाणी आल्यावर पहिले 3 दिवस त्या स्नान करणे वर्ज्य मानावे. जो भक्त या निसर्गाच्या आणि शास्त्राच्या नियमांचे पालन करून तीर्थाटन करतो, त्यालाच या यात्रेचे संपूर्ण पुण्य प्राप्त होते. हे सर्व नियम, ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश अत्यंत श्रद्धेने ऐकल्यानंतर आता खरोखरच निरोप घेण्याची, मार्गस्थ होण्याची वेळ जवळ आली होती. तो क्षण अत्यंत भावुक होता. ज्या गुरुमाऊलीच्या सावलीत त्यांनी आपले सर्वस्व पाहिले होते, त्या माऊलीला सोडून जाताना प्रत्येक शिष्याचे डोळे पुन्हा एकदा अश्रूंनी ओले झाले. सर्व शिष्यांनी अत्यंत जड अंतकरणाने साक्षात परब्रह्माच्या म्हणजेच श्री गुरूंच्या चरण कमळांवर आपले मस्तक ठेवले. गुरूंनीही अत्यंत वात्सल्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना तीर्थयात्रेसाठी आशीर्वाद, निरोप दिला. श्री गुरूंची आज्ञा शीर सावंद्य मानून ते सर्व शिष्य जड पावलांनी पण हृदयात गुरूंचे रूप साठवून तीर्थयात्रेसाठी मार्गस्थ झाले. आणि इकडे जो मोठा चमत्कार घडला तो खरोखरच अंगावर काटा आणणारा होता. शिष्य गेल्यानंतर ज्या दांभिक, स्वार्थी आणि केवळ स्वतःच्या भौतिक सुखांसाठी आलेल्या लोकांनी श्री गुरूंना गराडा घातला होता, त्यांच्या नजरेतून साक्षात श्री गुरु कायमचे गुप्त अदृश्य झाले. त्यांनी स्वतःला या सामान्य आणि लालची जगापासून लपवून घेतले. पण भक्तांनो लक्षात ठेवा, जे खरे शिष्य होते त्यांचे अंतकरण निर्मळ होते. त्यांच्यासाठी मात्र दत्त महाराज सदैव प्रकटच होत राहिले. या अद्भुत कथेच्या शेवटी सिद्धमुनी नामधारकाला अत्यंत प्रेमाने म्हणतात, बाळा नामधारका, श्री गुरुचरित्राची ही कथा म्हणजे साक्षात कामधेनू आहे. कामधेनू जशी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते, तसेच जो कोणी या गुरुचरित्राचे अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने, एकाग्रतेने श्रवण करतो, त्याचे चारी पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष सिद्ध होतात. या ब्रह्मरसाची गोडी जो चाखतो त्याच्या आयुष्यात कसलेही दुःख किंवा दारिद्र्य उरत नाही. श्रोते हो, अशा प्रकारे आज आपली श्री गुरुचरित्रातील या अत्यंत गूढ, रहस्यमय
आणि प्रेरणादायी अशा 15व्या अध्यायाची कथा इथे संपन्न झाली आहे. आम्हाला आशा आहे की आजच्या या अत्यंत भावनिक कथेतून तुम्हाला नक्कीच काही ना काही मौल्यवान शिकायला मिळाले असेल. संसारातील मोहमायेतून बाहेर पडून खऱ्या भक्तीचा मार्ग कसा असावा हे दत्त महाराजांनी आपल्याला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले आहे. पण भक्तांनो, इथून पुढचा प्रवास आणि दत्त महाराजांच्या लीला अधिकच अफाट आहे. पुढच्या म्हणजेच गुरुचरित्रातील 16व्या अध्यायात आपल्याला याहूनही मोठे रहस्य समजणार आहे, जिथे श्री गुरूंच्या अगाध शक्तीची, ज्ञानाची, कृपेची अनुभूती तुम्हाला आणखी जवळून घेता येईल. त्यामुळे गुरुचरित्रातील पुढच्या अध्यायाची कथा ऐकायला यायला अजिबात विसरू नका. आणि या मागील अध्याय तुम्ही जर ऐकले नसतील तर आपल्या चॅनलवर याच्या आधीचे अध्याय पोस्ट झालेले आहेत, नक्की जाऊन ऐका. आजची गुरुचरित्रातील ही पवित्र कथा सांगताना, वाचताना किंवा बोलताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल, एखाद्या शब्दाचा उच्चार चुकला असेल तर मला मोठ्या मनाने नक्की क्षमा करा. मी काही मोठी ज्ञानी नाही. मी देखील तुमच्यासारखीच साक्षात दत्त महाराजांच्या पायाखालच्या धुळी समान असलेली एक सामान्य भक्त आहे. जर तुम्हाला आजचा हा 15वा अध्याय आणि दत्त महाराजांची ही अगाध लीला खरोखरच भावली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या सुंदर आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. आणि हो, दत्त महाराजांचे प्रिय भक्त म्हणून आजची ही पवित्र कथा तुमच्या मित्र परिवारासोबत आणि किमान 3 जणांसोबत नक्की शेअर करा. कारण इतरांपर्यंत ईश्वरी कथा पोचवून भक्ती वाढवल्याने भगवंत अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या एका शेअरमुळे जर कुणाला दुःखात आधार मिळाला तर त्याचे एक खूप मोठे पुण्य आपल्या पदरात पडते. चला तर मग लवकरच भेटूया गुरुचरित्रातील पुढच्या नवीन आणि रहस्यमय अध्यायाच्या कथेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान महादेवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. राधे राधे, राधे राधे, राधे राधे.